अशा स्थितीमध्ये आहे? काय नेमकी आताची परिस्थिती आहे तिथली? यामिनी जवळपास 8 वाजल्यापासूनचे हे प्रयत्न चालू होते। 6 वाजल्यापासून जी भरतीची वेळ होती, त्यानंतर लालबागचा राजा हा गिरगावच्या दिशेने आला आणि आपण पाहिलं तर 8 वाजल्यापासून या ठिकाणी मंडळातले सर्वच पदाधिकारी हे लालबागच्या राजाला पुन्हा एकदा तराफ्यावरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर मध्यंतरी भरती ही मोठ्या प्रमाणात असल्याकारणे हे प्रयत्न थांबले होते, मात्र पुन्हा एकदा या प्रयत्नांना सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लालबागच्या राजाचे पदाधिकारी असोत किंवा इथले स्थानिक कोळी बांधव असोत, शर्थीचे प्रयत्न हे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। जवळपास मागील अनेक तासांपासून लालबागच्या राजाचं निर्विघ्न असं विसर्जन व्हावं यासाठीचे हे प्रयत्न सुरू आहेत। नवीन ही हायड्रोलिक जवळपास पाहिलं तर हा तराफा असेल, मात्र या ठिकाणी जर भरतीची वेळ चुकल्यामुळे कुठेतरी जो विसर्जनाला कुठेतरी विलंब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र अजूनही मंडळाचे पदाधिकारी असोत किंवा इथला जमलेले सर्व भाविक असोत यांच्यामधला जो उत्साह आहे हा अजूनही कमी झालेला नाहीये। राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी अजूनही गिरगाव चौपाटीवरती नागरिकांची ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक निस्वार्थ प्रेम हे आपल्या राजावरती आपल्या भाविकांचं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मी ही गर्दीची दृश्य आपल्याला दाखवतो। अजूनही या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि दुसरीकडे भाविक हे लक्ष देऊन आहेत की राजाच्या विसर्जन नेमकं कधी होतंय। 24 तास उलटले, जवळपास 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडनं विसर्जनासाठी मिरवणूक काढली होती। 20 तास ही मिरवणूक चालली। सकाळी 6:30च्या सुमारास मूर्ती ही गिरगावच्या दिशेने आली होती, मात्र त्याच दरम्यान हायटाईड सुरू झाल्या कारणानेच कुठेतरी ह्या अडचणी येत होत्या। खरं तर जो या ठिकाणी लालबागच्या राजाचं पाट आहे आणि मूर्तीचं म्हणजेच तराफ्याची जी क्रेन आहे यामध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत असल्यामुळे त्याचा अंदाज येताना दिसत नाहीये। त्यामुळेच कुठेतरी हा विलंब हा होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। यामिनी अगदी सूरज, आपण बघतोय की आता हा तराफा आणि मूर्ती यांच्यामधलं अंतर कमी होत आहे। तराफा आता मूर्तीच्या दिशेनं हळूहळू पुढे जाताना दिसतोय। काय नेमकी ही सगळी प्रक्रिया असणार आहे? कशा पद्धतीनं ही मूर्ती या तराफ्यावरती ठेवली जाणार आहे? यामिनी खरं तर सांगायचं झालं तर लालबागच्या राजाची जी ट्रॉली आहे ती ट्रॉली आणि त्याच्यावरील मूर्ती आणि त्याचबरोबर ती या ठिकाणी भरती असल्या कारणाने पाणी आणि तराफा हे हेलकावे घेत आहेत। त्यामुळे तो लालबागच्या राजाच्या पाटाखाली जी क्रेन जायला हवी ती पाण्याच्या हेलकाव्यामुळे जात नसल्या कारणानेच कुठेतरी त्याचा अंदाज हा लागत नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी या संपूर्ण विसर्जन प्रक्रियेला उशीर होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडनं वारंवार प्रयत्न हे केले जात आहेत। जवळपास 20 तास उलटून गेलेले आहेत विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर। आता जवळपास दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि त्यामुळेच प्रचंड विलंब झालेला आहे आणि त्यामुळेच लालबागच्या राजाच्या या विसर्जन पुन्हा एकदा सुस्थितीत व्हावं यासाठी मंडळाकडनं स्वतः प्रयत्न करताना आपल्याला पदाधिकारी पाहायला मिळत आहेत। इथले जे कोळी बांधव आहेत ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे भाविकांची गर्दी ही देखील तितकीच मोठ्या प्रमाणात गिरगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा देखील तितकाच बंदोबस्त आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय तर पुन्हा एकदा मंडळाकडनं राजाच्या विसर्जनाच्या साठीचे जे प्रयत्न आहेत हे आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। अगदी सूरज, खरं तर भरतीमुळे हे सगळं म्हणजे काही अडचणी येत आहेत, मात्र ओहोटीची साधारणपणे वेळ काय आहे या संदर्भात काही कळू शकलंय का? आणि दुसरं म्हणजे जे इतर प्रशासनाकडून काही प्रयत्न केले जाऊ शकतात का या तराफ्यावरती लालबागच्या राजाला पुन्हा एकदा आणण्यासाठी? यामिनी नक्कीच जी भरतीची वेळ ही साधारण सांगण्यात आली होती सकाळी 6 ते आहोटीची वेळ आहे ती दुपारी 2 ते 3च्या दरम्यानची आहे। त्यामुळे जोपर्यंत पाण्याची पातळी ही कमी होत नाहीये तोपर्यंत त्याच्यामधलं जे तराफा आणि पाटामधलं जे अंतर आहे हे कमी होत नाहीये। आणि दुसरं म्हणजे पाणी भरती असल्या कारणाने ज्या लाटा येतात त्यामुळे तराफा हा देखील हेलकावे खाताना पाहायला मिळतोय। त्यामुळेच तराफ्यावरती मूर्ती घेताना अनेक अडचणी या येताना पाहायला मिळतात। प्रशासन देखील या संपूर्ण गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत। मात्र हे संपूर्ण जर आपण ही प्रक्रिया पाहिली तर आतमध्ये पाण्यात आहेत, त्यामुळे क्रेनच्या मदतीने देखील या गोष्टी करता येऊ शकणार नाहीयेत। त्यामुळे जी आहे पाणी कमी होण्याची वाट ही सध्या पाहिली जात होती, मात्र आपण पाहतोय तर आता पुन्हा एकदा प्रयत्न हे मंडळाकडनं केले जात आहेत। यामिनी
बरं, अगदी सूरज, खरं तर या वेळेला म्हणजे आता ज्या काही अडचणी येत आहेत त्याचा जरी विचार केला तरी या वेळेला हा नवीन तराफा तयार करण्यात आलेला होता. जुना तराफा आणि हा यंदाच्या वेळेचा जो आता तुम्ही ज्या तराफ्यावरती आहात तो नवीन तराफा, याच्यामध्ये नेमकं काय म्हणजे वेगळं काय आहे, वेगळेपण काय आहे आणि वैशिष्ट्य काय आहे याचं? नक्कीच जर आपण पाहिलं तर जुना तराफा आहे हा देखील आता समोरच आपल्याला पाहायला मिळतोय. लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या अगदी समोर तो जुना तराफा आहे आणि हा जो नवीन तराफा आहे हा अत्याधुनिक आहे आणि स्वयंचलित आहे. दुसरीकडे तो जो आपला जुना तराफा होता लालबागच्या राजाचा, हा या तराफावरती मूर्ती आल्यानंतर ती बोटींच्या, कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने आतमध्ये समुद्रात नेली जात होती आणि नंतर त्याचं विसर्जन केलं जात होतं. मात्र हा जो नवीन आणि अत्याधुनिक आणि स्वयंचलित जो तराफा आहे यामध्ये लिफ्ट आहेच, मात्र दुसरीकडे आतमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र वेगळ्या बोटींची गरज लागणार नाही, तर हा तराफाच आतमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा जी क्रेन सिस्टीम या ठिकाणी अत्याधुनिक हायड्रोलिक क्रेन सिस्टीम ठेवण्यात आली होती जी त्या तराफ्यावरती देखील होती, त्याच ह्याचं काम असेल. मात्र तो तराफा हा फार लहान होता, हा तराफा त्या अनुषंगाने फार दुपटीने मोठा आहे. त्यामुळे क्रेन आत्ताची जो तराफा आहे हा खूप अत्याधुनिक स्वयंचलित आहे आणि जुन्या तराफामधला हा जो फरक आहे. मात्र दुसरीकडे जो अंदाज आहे पाण्याचा, हा पाण्याचा अंदाज लागणं खरं तर कठीण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रयत्न करताना मंडळाकडनं पाहिले जात आहेत यामिनी. बरं सूरज, खरं तर आणखी काही प्रश्न आहेत कारण पहिल्याच वेळेला हा तराफा वापरला जातोय. भरतीच्या वेळेची माहिती सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेली होती. खरं तर आतापर्यंतचं विसर्जन आपण लालबागच्या राजाचं वर्षानुवर्ष पाहतो आहोत की राजा ज्यावेळेला गिरगावला येतो तेव्हा त्यानंतर जो जुना तराफा तुम्ही दाखवला त्याच्यावरती तो विराजमान होतो आणि मग पुढे त्याला घेऊन खोल समुद्रामध्ये नेलं जातं. यंदाच्या वेळेची ही जी आताची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, जी आपण म्हणूया काहीशी नैसर्गिक सुद्धा आहे, मात्र या सगळ्याचा विचार करण्यात आलेला नव्हता. यामिनी, खरं तर पहिल्या वेळीपासून या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. मात्र लालबागची राजाची जी मिरवणूक आहे ही आपण पाहिली तर सकाळी 12च्या सुमारास ती सुरुवात झाली. अनेक ठिकाणांहून हा गणपती येत, कारण नवसाचा पावणारा हा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे, त्याची ओळख आहे. त्यामुळे आगरीपाडा असो, पुढे नागपाडा, अशी मोठा पल्ला गाठत हा गिरगावपर्यंत पोहोचतो. अनेक भाविकांचं त्या ठिकाणी श्रद्धेचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे नक्कीच विलंब अनेक ठिकाणी या मिरवणुकांमध्ये होतो, कारण लोकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते. मात्र भरतीची वेळ ही 6ची होती आणि गणपती पोहोचण्यासाठी या ठिकाणी 7 वाजले. त्यामुळे कुठेतरी अंदाज हा चुकला असावा असा एक व्यक्त केला जातोय. त्यामुळे आपण पाहतोय की तरी सुद्धा त्यावेळेत देखील भरती ही मोठ्या प्रमाणात असल्या कारणानेच तराफा म्हणजे प्रयत्न तर शर्तीचे चालूच होते, सकाळपासून चालू होते. मात्र तराफा आणि ज्या ठिकाणी मूर्ती ही पाण्यात आहे त्या ठिकाणचे जे अंदाज आहे हा अजूनही येताना पाहायला मिळत नाहीत, कारण लाटा या उंच आहेत. यामिनी, अगदी सूरज, आपण या दृश्यांमध्ये बघतो आहोत की वारंवार मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनही कार्यकर्त्यांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मूर्तीच्या हळूहळू जवळ हा तराफा येतोय, मात्र लाटांचा हेलकावा इतका आहे की काहीच स्थिर राहू शकत नाहीये. आपल्याला माहिती आहे सूरज, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती इतर प्रशासन सुद्धा सज्ज आहे. म्हणजे आपण अग्निशमन दल म्हणू की जे इतर सगळ्या गोष्टींसाठी मदत करत असतं, ते याच्यामध्ये काही करू शकतात का याविषयी सुद्धा आपण बोलूयात. मी पुन्हा एकदा काही क्षणात तुमच्याकडे येते. अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी. अभिषेक, इतर जे प्रशासनामधले जे कोणी लोक या ठिकाणी तैनात आहेत त्यांच्याकडून काही मदत केली जाऊ शकते का या सध्याच्या परिस्थितीमध्ये? नाही, एकूणच विसर्जनासंदर्भातली मदत जी आहे ती आपल्याला कुठं होताना पाहायला मिळत नाही, कारण की एकूणच स्वतंत्र तशा प्रकारची यंत्रणा जी आहे ती राबवली जात असते लालबागच्या राजाकडनं. त्यामुळे आणि ही सगळी यंत्रणा लालबागची ही अत्याधुनिक आहे, म्हणजे ती काही आज तयार केली गेलेली आहे अशी नाही आहे. आत्ताचा जर का तराफा पाहिला तर तो हा पूर्णपणे अत्याधुनिक जरी का असला तरीही जो जुना तराफा होता तो तुलनेनं सगळ्यांच्या मानानं हा अत्याधुनिक म्हणावं लागणार आहे, कारण की जुन्या तराफ्यामध्ये हायड्रॉलिक सिस्टीम होती. कशा पद्धतीनं ही मूर्ती त्याच्यावर जाईल याचं नियोजन हे मंडळाकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत होतं. फक्त अडचण अशी होती की हा जो तराफा आहे तो ओढण्यासाठी जी मदत आहे ती आपल्याला जे
कोळी बांधवांच्या बोटी होत्या त्या लागत होत्या, कुठेतरी मान सन्मान त्यांना देण्याचा प्रयत्न देखील त्या माध्यमातून होता आणि तशाच प्रकारची पद्धत ही आता कहाडत स्वयंचलित करण्यात आलेला आहे, जिथं मोटर्स बसवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात. ज्या मोटर्स आहेत 2 मोटर्स इथं प्रामुख्यानं पाहायला मिळतात. ज्या प्रकारे आपण जेट्टीमध्ये पाहतो तशा प्रकारच्या मोटर्स आहेत आणि हायटेक इंजिन्स हे मानले जातात. ज्या पद्धतीनं जे मोठे आपण जहाज पाहतो त्या ज्या जहाज पाहतो त्यामध्ये अशा प्रकारचे इंजिन्स जे आहेत ते आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात आणि त्याच प्रकारचे इंजिन्स हे इथं देखील लावण्यात आलेले दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणा ही या लालबागच्या राजा मंडळाकडेच आपल्याला दिसते, बाकी दुसऱ्या कोणत्या मंडळाकडे देखील नाही. आणि अशा प्रकारची यंत्रणा ही अग्निशमन दल असेल किंवा मग इतर शासकीय यंत्रणा असेल त्यांच्याकडनं देखील पुरवल्या जात नाहीत, कारण की जे गणपती इथे असतात त्यांना मदत करण्यासाठी इथलेच जे लाईफ गार्ड्स आहेत किंवा मग फायर ब्रिगेडचे लाईफ गार्ड्स आहेत ते देखील इथं आपल्याला मदत करताना प्रामुख्यानं पाहायला मिळत असतात. सोबतच अग्निशमन दलाचे अधिकारी देखील इथं असतात. एकूणच ही यंत्रणा फक्त लालबागकडेच आहेत आणि त्यांच्याकडनंच विधिवत अशा प्रकारचं विसर्जन करण्याची पद्धत ही त्यांच्याकडनंच आखली गेलेली आहे. त्यामुळे एकूणच ह्या सगळ्या गोष्टी करताना कुठेतरी भान देखील त्यांच्याकडनं राखलं जात असल्याचं देखील यातनं स्पष्ट होतं. अगदी खरं तर अभिषेक, हा जो नवा तराफा आपण पाहतोय असं म्हटलं जात होतं की हा नवीन जो तराफा आहे तो आधीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट मोठा असा आहे. दुसरी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जात होतं की हा जो नवीन तराफा आहे तो समुद्रामध्ये हेलकावे खाणार नाही, तो स्थिर राहील आणि त्याच्यामुळे मूर्ती त्याच्यावरती चढवण्याला सोपं जाईल, मूर्तीला कुठलाही धक्का पोहोचणार नाही किंवा म्हणजे मूर्तीची विटंबना केली जाणार नाही, मूर्तीला काहीही होणार नाही अशा पद्धतीने सांगितलं जात होतं. मात्र सध्याची जी दृश्य आपण बघतोय, मोठी भरती आहे समुद्राला, त्यामुळे हे सगळं करण्यामध्ये सध्या तरी अडचणी येत आहेत असं दिसतंय. नक्कीच समुद्र आणि समुद्राच्या पुढं कोणीच नाही असं एक बोललं जातं आणि तशाच प्रकारचं सध्याचं वातावरण पाहायला मिळत आहे. ओहोटी जोपर्यंत समुद्र हा शांत होत नाही तोपर्यंत एकूणच ह्या गोष्टी देखील आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळणार नाही. एक जर का पाहायचं तर जुन्या तराफ्यामध्ये आपल्याला जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे तशाच प्रकारची हायड्रॉलिक सिस्टीम याच्यामध्ये देखील आहे, त्यामध्ये काहीही वेगळं नाही. मात्र मुद्दा असा आहे की ही जी एकूण तराफा आहे या तराफ्याचा आकार हा दुप्पट आहे. एकूणच हेलकावे कुठेतरी खाणार नाही अशा प्रकारचा अंदाज होता, मात्र तो कुठेतरी फोल ठरला आहे का असे देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतात. एकूणच अद्याप त्या संदर्भात अधिकृतपणे बोलणं हे देखील योग्य होणार नाही. मात्र स्पष्ट यामधनं सध्याला दिसतं आहे की कुठेतरी हायड्रॉलिक्सचा जर का मुद्दा बोलायचा झाला तर तिथे जरी अडचण आली असली तरीही कुठेतरी हा तराफा हेलकावे खातो आहे. एकूणच इतर गोष्टींसंदर्भात देखील या संदर्भात भाष्य जे आहे ते मंडळाकडनं होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. मात्र अडचणी ह्या येताना दिसलेल्या आहेत आणि एकूणच समुद्र हा त्यामध्ये मोठी अडचण म्हणावं लागेल. अगदी ठीक आहे अभिषेक, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आपण पुन्हा एकदा थेट या तराफ्यावरती जाऊयात. आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आहेत आपल्यासोबत. सूरज, साधारणपणे ओहोटीची वेळ ही साधारणपणे 2 ते 3च्या दरम्यान सांगितली जाते आहे. सूरज, पुन्हा